साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण असा शेवट असणाऱ्या चातुर्मासातल्या कथा तुम्ही पण ऐकल्या असतील ना। लहानपणी या गोष्टी वाचायला मला प्रचंड आवडायचं। त्यात शनिवारच्या एका कथेत केनी कुरडू अशा भाजीचा उल्लेख आहे। मला असं वाटायचं की अशी कोणती भाजी नसतेच मुळी, पण आज पहिल्यांदा मी केनीच्या पानांची भजी करतेय। निसर्गातल्या बदलांमुळे पावसाळ्यात आजार वाढतात, पण या आजारांवर उपायही निसर्गच देत असतो या रानभाज्यांच्या स्वरूपात। केनी, कुरडू, टाकळा, आघाडा, गोमेटा, सराटा, फोडशी अशा असंख्य भाज्या या काळात बहरतात। कोणत्याही कीटकनाशकांशिवाय मिळणारं हे खरं सेंद्रिय अन्न। केनीची पानं तर आमच्या गच्चीत अशी आपोआपच उगवली आहेत। म्हटलं छान पाऊस पडतोय तर करावीत भजी। कसं आहे ना, कोणत्या ऋतूत काय खावं याची तजवीज निसर्गानंच करून ठेवली आहे। आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या ही पथ्य जोपासली आहेत। म्हणूनच आपणही आपली खाद्य संस्कृती जपूयात आणि यंदाच्या पावसाळ्यात रानभाज्या नक्की करूया। आजकाल सगळ्या प्रांतातली धान्य, फळं, भाज्या सगळीकडे मिळतात, बारमाही मिळतात आणि आपणही त्या अगदी महाग असल्या तरी पैसे खर्च करून कुठल्याही सीझनला आणि 12ही महिने खायचा आपला अट्टाच असतो। हे खरं चुकीचं आहे। ज्या त्या ऋतूमध्ये जी ती धान्य किंवा जी ती फळं जी येतात ते तेव्हा खायला पाहिजेत। त्यामुळे ज्या त्या ऋतूमध्ये मिळणारी फळं, भाज्या हे त्या त्या ऋतूत खाल्ली की स्पेसिफिकली त्या ऋतूमध्ये जे आजार होतात त्यांना घालवायची ताकद त्यांच्यामध्ये असते। जसं की आज आपण पाहिली केनी म्हणजे कंचट असं त्याचं नाव आहे। आपण ह्याची आज भजी पाहिली। पावसाळ्यामध्ये मस्त भजी खाण्याला हा एक छान ऑप्शन आहे। आपण ज्या रानभाज्या खातो ना त्या बऱ्याचशा पावसाळी हवेत येतात किंवा श्रावणानंतर मिळायला लागतात। तर ह्या ज्या रानभाज्या आहेत ह्याच्यात जास्तीत जास्त उपयोग स्किनवरती खूप छान होतो। म्हणजे फंगल इन्फेक्शन्स किंवा एक्झिमा, खरूज हे जे आजार ते जास्त करून ना पावसाळ्यात पाहायला मिळतात। त्यामुळे ती घालवण्यासाठी किंवा टाकळा आहे किंवा आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये चांगेरी किंवा अंबुशी ही पाहिली होती किंवा अशा ज्या रानभाज्या असतात ना त्यांचा तुम्ही वापर छान करा आणि त्या त्या सीझनला त्याचं कन्झम्पशन झालं की तुम्हाला तिथले स्किन डिसीज किंवा असे वेगवेगळे आजार होणारच नाहीत। त्यामुळे ह्या सगळ्या रेसिपी घ्या आणि रानभाज्या एन्जॉय करा।